बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशीही नीट पेपर फुटी आणि त्याच्याशी निगडित मुद्द्यांचे पडसाद उमटले। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असून देशातील युवकांच्या भविष्यासाठी सर्वांनी मिळून सकारात्मक चर्चा करावी अशी सरकारची इच्छा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितलं। ही चर्चा आवश्यक तितका वेळ चालावी आणि ती लवकरात लवकर सुरू व्हावी यावर मंत्र्यांनी भर दिला। सरकारनं या विषयावर खुल्या चर्चेसाठी विरोधी पक्षांना आमंत्रित केलं होतं, मात्र त्यांनी ज्या प्रकारे अडथळे निर्माण केले त्यावरून त्यांना संवाद साधण्याची इच्छाच नाही असं दिसून येतं अशी टीका रिजिजू यांनी केली। ही चर्चा नियमाला धरून होणं अपेक्षित आहे। चर्चा कधी होणार, तिचा कालावधी किती असेल आणि ती कोणत्या नियमाअंतर्गत घेतली जाईल याचा निर्णय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून घ्यावा असं रिजिजू म्हणाले। सरकार की ओर से हमने ऑफर किया हुआ है। मैं औपचारिक तौर पर आज फिर माननीय स्पीकर महोदय आपके साथ से अब सुनिए ना, आपने बात कहा है तो सुनिए ना। सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है जब चर्चा होती है तो किसी नियम के तहत होना पड़ता है और इसका व्यवस्था बनाना पड़ता है। मैं अनुरोध करता हूं कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन कितना लंबा चर्चा होना है और किस नियम के तहत होना है, माननीय स्पीकर महोदय सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए। सरकार पूरी तरह से नीट पेपर लीक पे चर्चा करने के तैयार है और इस देश के युवाओं का भविष्य के लिए हम सब मिलकर के एक सार्थक चर्चा हो, ये सरकार चाहती है। सरकार चर्चेला तयार आहे, त्यामुळे विरोधकांनी गदारोळ न करता सहकार्य करावं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले। सर्व पक्ष चर्चेच्या बाजूने आहेत आणि सरकारही त्यासाठी तयार आहे, मात्र ही चर्चा नियमानुसार आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपून झाली पाहिजे असं ते म्हणाले। काँग्रेसचे खासदार वेणुगोपाल आणि सपाचे खासदार अखिलेश यादव यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला। विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यामुळे कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावा लागला। दरम्यान महिला खासदारांविरुद्ध असभ्य भाषा वापरल्याच्या आरोपावरून लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे। महिला खासदारांबाबत असभ्य वर्तन आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांना लेखी तक्रार प्राप्त झाली होती अशी माहिती पीठासीन अधिकाऱ्याने दिली। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राज्यसभेतही आज विरोधकांनी गदारोळ